हाय, हॅलो, नमस्कार. गुलमोहर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे माझे मन तुझे झाले. प्रोफेसर जिल फॅरंट या दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन विद्यापीठात पेशी आणि रेणवीय जीवशास्त्र विषयाच्या प्राध्यापक, वयाची 60 जवळ आलेल्या पण काम करणाऱ्या तरुणांची मोठी फळी भोवती असणाऱ्या, पेशी जीवशास्त्राच्या क्षेत्रात अत्यंत लोकप्रिय, भविष्यात अन्न टंचाई निर्माण होईल म्हणून वैज्ञानिकांनी आजपासूनच कंबर कसून प्रयत्न केले पाहिजेत असं मानणाऱ्या, जगभरात अन्नधान्याची सुबत्ता असली तरीही आफ्रिका खंडात अजूनही लोक अर्धपोटी आहेत. तोच आफ्रिका खंड जिल यांची जन्मभूमी. दक्षिण आफ्रिकेच्या दुष्काळी भागात जिल यांचा जन्म झाला. 5 डिसेंबर 1960 रोजी जिल यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या प्रदेशावर तीव्र दुष्काळाचे सावट होते. कित्येक दिवस पाऊस पडला नव्हता. मात्र ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी भरपूर पाऊस पडला आणि दुष्काळ संपला. पावसामुळे आनंदी झालेल्या फॉर्मवरच्या कष्टकऱ्यांनी त्यांचे नाव ठेवले मापुला. मापुलाचा अर्थ आहे पावसाची आई. तिच्या जन्माची ही विलक्षण कथा जिलनेच स्वतःच पुढे नेली आणि आपले आयुष्य पाणी आणि वनस्पती याचा एकत्रित अभ्यास करण्यात घालवले. दक्षिण आफ्रिकेत लिम्पोपो या भागात तिच्या वडिलांची शेती होती. त्यामुळे लहानपण शेतात बागडण्यात आणि निसर्गाच्या सान्निध्यात गेलं. तिला शेतकरी व्हावं असंच वाटायचं, पण वडिलांनी बुद्धिमत्ता ओळखून पुढे शिकण्यासाठी तिला प्रोत्साहन दिलं. जिलने सुरुवातीला तिच्या बालरोग तज्ज्ञ भावाप्रमाणे डॉक्टर होण्याचा विचार केला होता, पण मॅट्रिकच्या सुट्ट्यांमधल्या एका ट्रिपने तिचा विचार बदलला. शाळेतील मित्रांच्या कुटुंबांसोबत तिला सॉलोमन बेटावर जायची संधी मिळाली. तिथे तिला सागरी जीवशास्त्रात रस निर्माण झाला आणि तिने त्यासाठी नताल विद्यापीठात प्रवेश घेतला. नताल विद्यापीठातले वनस्पतीशास्त्राचे अत्यंत प्रथित यश संशोधक होते प्रोफेसर पॅट्रिशिया बर्जाक आणि प्रोफेसर नॉर्मन पॅमेंटर हे पती पत्नी. यांच्या मार्गदर्शनाखाली जिलने वनस्पतीशास्त्रात PhD घेतली आणि तिच्या अभ्यासाचा विषय होता बिया. बियांमध्ये 2 प्रकारच्या बिया असतात. आपल्याला माहीत असलेल्या नेहमीच्या बियांची साठवणूक केली जाऊ शकते, इतक्या त्या कोरड्या असतात. या उलट काही बिया अशा असतात ज्या लगेच रुजविल्या नाहीत तर त्या परत कधीच रुजत नाही. रिकॅल्सिट्रंट सीड असे त्याला म्हणतात. नेहमीच्या टिकाऊ बियांमध्ये पाण्याचा अंश शिल्लक राहिला नाही तरीही त्या तगून राहतात. रिकॅल्सिट्रंट सीड या बियांचे आणि पाण्याचे नेमके नाते कसे असते, त्यांच्यात दीर्घकाळ टिकून राहण्याची क्षमता का नसते, याचा शोध घ्यायचे जिलने ठरवले. तिच्या या कुतूहलामुळे काही बिया का टिकून राहू शकत नाहीत याचे कोडे पेशी स्तरावरच्या काही वेगळ्या चयापचय प्रक्रियांच्या शोधाने उलगडले आणि याचा कळस म्हणून तिला 1992 साली PhD ही मिळाली. पुढे रिकॅल्सिट्रंट बियाणांवरच आपले संशोधन तिनं केंद्रित केलं. काम सुरू केल्यावर जिल सहजच एकदा आपल्या मूळ गावी शेतावर गेली होती. आपल्या बालपणीच्या आठवणी शोधता शोधता तिला तिची लहानपणाची एक डायरी मिळाली. त्यात तिनं लहानपणी निसर्गात भटकंती करताना जे पाहिले होते त्याच्या काही नोंदी ठेवल्या होत्या. वयाच्या 9व्या वर्षी केलेली एक वैशिष्ट्यपूर्ण नोंद तिला दिसली आणि ही नोंद होती जलउभारी वनस्पतीच्या संदर्भातल्या एका निरीक्षणाची. पावसाच्या आधी पूर्ण वाळून गेलेली एक जलउभारी वनस्पती दुसऱ्या दिवशी पाऊस पडताच हिरवीगार झाल्याचे जिलने नोंदवून ठेवले होते. जलउभारी वनस्पतींना इंग्रजीत डेसिकेशन टॉलरंट रिसिरेक्शन प्लांट म्हणतात. जलउभारी वनस्पती ही गवत कुळातील असून पावसाळ्यात हिरवीगार पाने असणाऱ्या या वनस्पतींना फुले फळे येऊन गेली की त्यांची पाने वाळून तपकिरी होतात. वाळलेल्या अवस्थेत या वनस्पती पुढचे काही महिने तशाच राहतात. वाळलेली ही पाने मग
मृत झाली आहेत असं आपल्याला वाटते, परंतु प्रत्यक्षात ही पाने सुप्तावस्थेत जाऊन आपली चयापचयाची क्रिया मंद करत असतात. पानांमध्ये साठवलेल्या पाण्यातील 90% पाणी जरी त्यांनी गमावले तरी या वनस्पती जिवंत राहतात. पावसाळ्यात पहिल्या सरीनंतर त्या पुन्हा जीव धरतात. पूर्णपणे वाळून गेलेल्या आणि पावसानंतर हिरव्यागार होणाऱ्या वनस्पती या संदर्भातले निरीक्षण जिलने आपल्या डायरीत वयाच्या 9व्या वर्षीच नोंदवून ठेवले होते. कौतुकाचा भाग असा की अशा वनस्पती जगात आहेत असा शोध वैज्ञानिक जगताला तोपर्यंत लागायचा होता. जलउभारी वनस्पतीवर प्रकाशित झालेला पहिला रिसर्च पेपर जिलच्या निरीक्षणानंतर पुढे 1 वर्षाने ऑस्ट्रेलियात प्रकाशित झाला. बालपणी केलेले हे निरीक्षण जिलने पुन्हा त्या वनस्पतीचा नव्याने शोध घेतला आणि आपल्या संशोधनाचा हा मोर्चा जलउभारी वनस्पतीकडे तिनं वळवला. कोरड्या कालखंडात जलउभारी वनस्पतीचे फारसे नुकसान होत नाही. पुन्हा पाणी दिल्यावर जिवंत कशा होतात, शिवाय वनस्पतीचे हे पुन्हा जीवित होण्याचे वैशिष्ट्यपूर्ण गुण आपल्या पिकांमध्ये कसे आणता येतील या दृष्टीनं प्रयत्न करायचे तिनं ठरवले. दुष्काळी परिस्थितीमध्येही तगून राहू शकतील अशी सक्षम पिके तयार करण्यासाठी निसर्गानेच दिलेल्या या लवचिकतेचा उपयोग करून घेता येईल या दृष्टिकोनातून मग तिने काम सुरू केले. शेतातल्या ज्या पिकांमध्ये आपल्याला जनुकीय बदलाने जलउभारी वनस्पतीचे गुण आणायचे, त्यांच्या जनुकीय दृष्ट्या जवळचा भाऊबंद शोधणे आणि त्याच्यावर काम करणे हे जिल समोरचे आता मोठे आव्हान होते. जिलने मग इथिओपिया आणि आफ्रिकेच्या इतर भागात लागवडीखाली असलेल्या टेफ नावाच्या धान्याची निवड केली. टेफ हे वरईसारखेच ग्लुटेन नसलेले धान्य आहे. आफ्रिकेतल्या शेतकऱ्यांनी गेल्या काहीशे वर्षात टेफची विविध स्थानिक वाणे विकसित केली आणि जपलेली आहेत, पण धान्याच्या इतर जातीसारखेच टेफही दुष्काळाला बळी पडते. आफ्रिकेतच टेफचा एक रानटी भाऊबंद जलउभारी वनस्पतीचे गुण दाखवणारा आहे. जिलने टेफ हे पीक आणि टेफचा भाऊबंद असलेले रानटी गवत ही जोडगोळी आपल्या कामासाठी मग निवडली. 5 वर्षात हे जलउभारी टेफ जगभरातील शेतांमध्ये दिसेल असा जिलला विश्वास आहे. गेल्या काही वर्षात जिलच्या टीमने वनस्पतीच्या मुळाशी मातीमध्ये असलेल्या सूक्ष्मजीवांच्या अभ्यासावर देखील लक्ष केंद्रित केले आहे. हे सूक्ष्मजीव वाढत्या तापमानाला आणि दुष्काळाला तोंड देण्यात वनस्पतीपेक्षाही अधिक सक्षम असतात असे त्यांच्या लक्षात आले. मग त्यांनी या सूक्ष्मजीवांच्या वसाहती प्रयोगशाळेत वाढवून यातील काही सूक्ष्मजीव पिकांच्या मुळाशी खतासारखे टाकले तर पिकांच्या वाढीवर देखील चांगला परिणाम होऊ शकतो हे त्यांना अभ्यासाअंती लक्षात आले. तर श्रोते हो, बालपणातील जिज्ञासेतून निसर्गाशी जुळलेले ऋणानुबंध आणि हाती घेतलेले काम तडीस न्यायचा हा त्यांचा ध्यास या जोरावर जिल आज इथपर्यंत पोहोचले आहेत. प्रयोगशाळा ते फील्डवर्क, वैज्ञानिक व्यासपीठे, BBC डॉक्युमेंटरीज, टेड टॉक पासून तर सुप्रसिद्ध ऑस्ट्रेलियन अभिनेत्री केट ब्लँचेट सोबत दूरचित्रवाणीच्या जाहिरातीपर्यंतचा जिलचा हा सगळीकडे सर्वत्र वावर आहे. ही रानटी काटक जलउभारी वनस्पतीचा चिवटपणा घेऊन आपल्या भविष्यकालीन अन्न सुरक्षेचा मार्ग विस्तारून देईल अशी एक नवीन आशा आपल्यासमोर उभी आहे असंही आपण म्हणू शकतो. तर श्रोते हो, जिलचा हा सारा प्रवास एका अद्भुत चित्रपटासारखाच आहे असं वाटतं. का ठाऊक, कदाचित एक दिवस आपल्या सर्वांच्या आसपासची सगळीच झाडे आपल्यासाठी सुपर हिरो असतील. तर श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम माझे मन तुझे झाले. भेटूया अशाच वेगवेगळ्या नवनवीन विषयांसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.